आज रोजी 8 मार्च आणि आज 8 तारीख म्हणजे आज जागतिक महिला दिवस. जागतिक महिला दिवस आहे आणि आज परतवाड्यातच नाही तर पुऱ्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत. महिलांच्या मार्फत जे कार्यक्रम होतात ते काही युनिक आहेत. सध्या आपण आलेलो आहोत परतवाड्यातल्या एका एरियामध्ये आणि त्या ठिकाणी आपण जो पाहतो सध्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे आलेले आहेत, पोहोचलेले आहेत. पण तत्पूर्वी आपण जर पाहतो तर काही ठिकाणी रांगोळीचा मोठा कार्यक्रम यांनी केलेला आहे. रांगोळी म्हटलं तर महिलांच्या रांगोळी स्पर्धा असू शकतात असं वाटते, कारण की आज जागतिक महिला दिन आहे. हर एक महिला आपापली कलाकृती दाखवणार आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. हर एक रांगोळीत काहीतरी युनिकपणा इथं आपल्याला दिसून येते. आज जागतिक महिला दिवस आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की या ठिकाणी पाहतो मी खूप छानशा अशा आमच्या ताई बहिणी तयाऱ्या करून आज जागतिक महिला दिन साजरा करत आहे. सोबत आपल्या नवलेताई आहेत. नवलेताई, आज जागतिक महिला दिन आहे आणि आज असं वाटते काय की तुमची कोणती तरी अपेक्षा आहे की जे आपला नवरा हा पूर्ण करेन, कारण की आज जागतिक महिला दिन महिलांसाठी एक आजचा दिवस, काय सांगाल? काही नाही, आमचं तर नवऱ्याने सगळ्या इच्छा पुऱ्या करतच आहे. म्हणजे 28 वर्ष होत आहे तर सगळ्या इच्छा पुऱ्याच करत आहे. आमची एकच इच्छा आहे की आमचा रोड व्हाय. आमदार साहेबांना आमचं निवेदन आहे. याच निमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की आपल्या जेणेकरून जे काही आपल्या आजूबाजूचे परिसर पाहतो, आज हा इतका मागासवर्ग झाला आहे हा रोड की आपल्याला समजत नाही की तिकडे सांडपाणी कितकं सांडलेलं आहे की अजूनही तुम्ही आपण जसं काही खेड्यामध्येच सुधारणा झालेली आहे. आज जे परिस्थिती आहे आमची की आम्ही अशा अवस्थेत राहतो की लेकरांना जायला रस्ता नाही, गाडी पलटी होत आहे. त्याच्यामुळे हा आम्ही आयोजित कार्यक्रम केला. आमच्या नवरा आमच्या परीने आम्हाला सगळ्या सुविधा सुख सुविधा सगळे देत आहे. त्यांच्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं. बरं, ताईंनी जो प्रश्न आता बोलता बोलता जो केला, सोबतच आपल्या सोबत सविताताई हाके आहेत. ताई, तुमचाच एरिया येते, हा ग्रामपंचायतचा एरिया येते आणि ताईंनी म्हटलं की रस्ते तरी कमीत कमी झाले पाहिजे. तुमचा एक महत्वाचा पाया राहते, तुम्ही काय करू शकाल यांच्यासाठी? सर्वांना सर्वप्रथम मी जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते आणि सुरभी नगरातल्या ज्या महिला आहेत यांना पण खूप, रश्मी नगरातल्या महिला आहेत यांना पण खूप खूप मनापासून अभिवादन करते. कारण हे बघा, आपण काम म्हटलं तर प्रत्येकाला माहितीच आहे काय आहे घडत आहे आणि तो आमचं कसं राजकीय दृष्टी. तर मी या कालावधीत माझ्या जेवढे काम केले मी तेवढे केले आहे. आता मला आता नुकतेच 6 महिने मिळाले आहे. त्या कालावधीत मला जे काही करता येईल मी नक्कीच करेल आणि ते आपण टाकलेलेच आहे आराखड्यामध्ये. तर एवढेच बोलते आणि पुनश्च मी महिलांना म्हणजे खूप खूप जागतिक दिनाच्या सोबत आहे. ताई, आज जागतिक महिला दिन आहे आणि महिलांच्या कोणत्या अपेक्षा आहेत की आज असं वाटते की आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे? वर्षातून एक दिवस जागतिक महिला दिन येते आणि अशा कोणकोणत्या महिला आहेत की ज्या महिलांसाठी असं प्रेरणादायी वाटते आपल्याला की या महिला खरोखर प्रेरणादायी आहे आपल्यासाठी? नमस्कार, मी संगीत रवींद्र बेठेकर, रश्मीनगर इथं मी सदस्य आहे. कारण की आज महिला दिनाच्या निमित्त सगळ्या महिलांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते आणि आमची असंच महिलांचे सहकार्य हो आणि असंच कार्यक्रम जागतिक महिला दिवस दरवर्षी करण्यात यावं. आणि कसं सगळ्या महिला आजकाल मागे राहिलेल्या नाहीये आणि सगळं आता आमचे आजच्या कार्यक्रमामध्ये एक असा महिला आहे की तुम्ही त्यांना पाहून, त्यांची वय पाहून, ते म्हणजे एवढा त्यांना पाहून आम्हाला असं वाटतं की आम्ही तर काहीतरी केले पाहिजे. म्हणजे सुरेखा यावले मॅडम आहे, ते डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतले, त्यांची वय 70 वर्ष आहे. पण ते म्हणते की मला करायचंच आहे, मी कशाही करू पण मी करणार. तर ह्या महिलांना पाहून आम्हाला असं वाटतं काहीतरी करायला पाहिजे, म्हणून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. त्यासाठी मी सगळ्या बायाचे धन्यवाद करते, इथं जमलेल्या बायाचे. सोबतच आपल्या येवलेताई आहेत. ताई, यावलेताई 70 वर्षाचा आहे म्हणते, तुम्ही डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला म्हणते, काय सांगा? आज महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. महिला कोणत्याही क्षेत्रात गेली तरी कुठेच कमी पडलेली नाही. ती आज शक्ती नाही, तिला गर्व नाही, तिचा मूल सांभाळून ते काम करू शकते. आज महिला अशी आहे, वार नाही ती तलवार आहे, ती गंभीर नाही ती खंबीर आहे आणि ती कोणत्याही क्षेत्रात गेली तरी पूर्ण दिशा पूर्ण करते. आणि
मुक्ताबाई यांच्या प्रतिमेस कार्यास अभिवादन. आज या ठिकाणी 8 मार्च महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय श्री नवगिरे साहेब, पोलीस उपनिरीक्षक केंद्र यशवंतजी काळे, सविताताई आहाते आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनी, आज आपण हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे, हा महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे. 8 मार्च हा दिवस कसा आला? 8 मार्च महिला दिन, त्याचं काही कारण असेल किंवा कशामुळे झालं समजा, थोडंसं माहीत असावं म्हणून. एक अतिशय चांगल्या कुटुंबात राहणारी ही स्त्री, 3 मुली, एक नवरा, असं एक छोटंसं कुटुंब, आणि आपल्या शेतीवाडी करत मजुरी करत 3 मुलींची लग्न करून दिली. आता घरात राहिले फक्त हे नवरा आणि बायको. वय वर्ष 60 झालेलं, नवऱ्याचं वय 65. आतापर्यंत सगळं आनंदात चाललं होतं. आणि त्यानंतर एक दिवस असा आला की तिच्या नवऱ्याचं, ह्या लताच्या नवऱ्याचं कशानं तरी छातीत दुखायला लागलं. अचानक कुठेतरी पॅरालिसिस आला आणि याच्यामुळं तिला दवाखान्यात न्यायची गरज निर्माण झाली. त्यामुळे तिने तिला सरकारी दवाखान्यात नेलं, कारण आपल्या आयुष्याची सर्व पुंजी त्या मुलींच्या लग्नामध्ये म्हणा किंवा सगळ्या गोष्टींमध्ये लावलेली होती. सरकारी दवाखान्यात नेल्यावर त्या डॉक्टरांनी सांगितलं की यांच्या खूप मोठ्या सर्जरी करायला लागतील, यांना कुठेतरी तपासण्या करायला लागतील, त्यामुळे तुम्ही चांगल्या दवाखान्यात घेऊन जा. आता काय करायचं की 60 वर्षाची महिला, तिचा नवरा 65 वर्षाचा, मुलगी माहेरी, मुलगी त्या सासरी, त्यांच्याकडे तर मदत मागता येणार नाही, मग मागायची कोणाला? असं 4-2 लोकांसमोर हात पसरले आणि त्या बाईने थोडीशी आपल्या